पुण्यातील भोर तालुक्यात भाडगर धरणाच्या जलाशयात असलेले हे कामरेश्वर मंदिर वर्षातून फक्त 2 महिनेच वरती असते पाण्याच्या, ते आज आपण बघायला चालणार आहोत. हाय गाईज, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण आहे भाडगर धरणाच्या इथे. भाडगर धरणामध्ये आहे आता सध्या आपण. पाणी एकदम शांत आहे. आता तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येत राहील. ट्रॅक्टर फिरणार आहे आणि नवीन नवीन जागा कव्हर करणार आहे. कामरेश्वर मंदिर आहे त्याच धरणाच्या शेवटला आहे. 30 किलोमीटर आहे भाडगर धरणापासून. तिकडून जर आला तुम्ही बोर मार्ग आहे भेटेल 30 किलोमीटर. मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग जर आपण पुण्यावरून येणार असाल तर पुणे, खेड, शिवापूर, टोलनाका, चेलाडी, नसरापूर, आंबवणे, करंजणे, मंत्रा रिसॉर्ट रोड मार्गे करंदी बुद्रुक पर्यंत पोहोचेल. भोर मार्गे आलात तर माळवाडी, भाडगर धरणाच्या बाजूने नरे, ब्राह्मणगर, वाडाने, करंदी बुद्रुक पर्यंत जाऊन पोहोचतो. वातावरण एकदम थंड असल्यामुळे एकदम भारी वाटतंय. मित्रांनो, हे बघू शकता भाडगर धरण आहे आणि हे वरचं नवीन धरण आहे ना, आतमधलं जुनं धरण आहे. हे इंग्रजांनी बांधलं होतं. हे पण नवीन धरण आहे, त्याला पण 100 वर्ष पूर्ण झाले. भारी वातावरण आहे. जर मित्रांनो बोलावल्यावर येत जावा माझ्यावर, नाही तुम्हाला एकट्याला जावं लागत इकडे तिकडे फिरत फिरत. आज इकडे आलोय, उद्या तिकडे असं काय हो, तुम्ही घरूनच आनंद घ्या. दाखवतो तुम्हाला सगळं जागा. आता पहिलं बोरच्या इथल्या जवळच्या जागा आपल्याला कव्हर करायच्या सगळ्या, जेवढ्या आहेत तेवढे. भारी मंदिर आहे. वर्षात फक्त 2च महिने वरती असतं पाण्याचे. तेव्हा आलो इकडं पावसाच्या आत. चला जाऊ. मित्रांनो, या दगडाखाली काहीतरी दिसलं तर तुम्हाला बघा. गाइस, अभी मेरे को बहुत दूर जाने का है, खूब देर हो गई इधर. अभी चलते हैं आप. ऐसे ही सपोर्ट बना के रखो, बहुत सारे वीडियो आएंगे. हमें फुल मोटिवेशन मिल गया. मित्रांनो, जाऊया टूरच्या रानात. म्हणजे एकटात पण भारी वाटतंय फिरायला. जाऊ आता. भोर शहरापासून सुमारे 32 किलोमीटर इतक्या अंतरावर कांबरे बुद्रुक या गावातील धरणाच्या पात्रात श्री कामरेश्वर मंदिर आहे. हे मंदिर 10 महिने पाण्याखाली असते. इकडून रोड आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला जायचंय खाली. इथं मस्तपैकी जांभळाचं जाऊ. जरा खाऊ 2-4 जांभळं. थोडेसे मित्रांनो जांभळं वगैरे गोळा केलेले आहेत. आता जांभळांचा आनंद घेतो. या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे. या रोडने आलेलो आहे आणि ह्या रोडने आपण चला आता खालच्या दिशेने जाऊ. या रोडने त्या दुसऱ्या बाजूने गाडी खाली जाते, पण आपण सध्या इथंच लावलेली आहे गाडी जांभळाच्या झाडाखाली. जांभळं करवंद थोडंसं आसवर घेतलेलं आहे. आता चालत जाऊ खाली त्या रोडने. आज जास्त गर्दी पण नाहीये. खूप छान मंदिर आहे. थांबा, इथून दिसत असेल. या झाडाच्या पासून आलो, इथून थोडा कच्चा रोड लागतो. इकडून सरळ आपल्याला जायचंय खाली. हा हेच ते मंदिर. सद्यस्थिती मंदिर पाण्याबाहेर आलेले आहे, तरी आपण मंदिराला भेट देऊ शकता. भारी वाटते. आवाज, शांतता. खूप दिवसातून एकट्याने प्रवास केलाय. इथून पुढे पण येत राहतील व्हिडिओ, काय विषय नाही. हे मंदिर पांडवकालीन किंवा हेमाडपंथी शैलीतील मानले जाते. पाणी पूर्णपणे आटलंय मित्रांनो, त्यामुळे पूर्णपणे मंदिर दिसते. पाणी त्या बाजूने, ही नदी तशी सरळ खाली. मग अशी ज्या ठिकाणी थांबलो होतो भाडगर धरणाच्या इथे, ही नदी त्या जाते. 5-6 गावं सोडल्यानंतर आपलं पण इथून मित्रांनो आलोय आता इकडे खाली.
मंदिर सरळ इथे आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा 4 व्हीलरचा रोड आहे, इकडून पण येतो. तुम्ही गाडी घेऊन आलात तर गाडी पण नाही आता तिथपर्यंत जाते, पण थोडासा रोड तिकडे खराब असल्या कारण गाडी आणू शकलो नाही मी, गाडी तिकडेच कोणच नसल्यामुळे जरा भारी वाटतं. एकट्याला फिरायची सवय नसल्यामुळे जरा कसं तरी होतंय, पण ठीक आहे, काढू आपण त्यांच्याकडूनच. आपण आता व्हिडिओ काढायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, जर माझ्यासोबत फिरणारा पार्टनर असेल तर नक्की कळवा, कारण की एका रात्रीत माझे प्लॅन ठरतात तिकडे जायचं आणि लगेच मी सकाळ सकाळी निघालेलो असतो. दरवर्षी धरण आटल्यावर स्थानिक ग्रामस्थ मंदिराची स्वच्छता करतात आणि हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिरांच्या भिंती दगडी असून कळसाचे बांधकाम चुना, वाळू आणि विटांचे आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वतीची मूर्ती आणि बाहेर नंदी देखील आहेत. या श्री कांबळेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की हे पांडवकालीन आहे आणि हे मंदिर पांडवांनी स्वतः मिळून बांधलेले आहे. वेळवंटी नदीमधील हे प्राचीन असे पांडवकालीन शिवमंदिर आहे. या मंदिराचे मूळ नाव कर्महरेश्वर आहे, परंतु हे शिव मंदिर कांबरेश्वर मंदिर या नावानेच पंचक्रोशीत ओळखले जाते, कारण हे मंदिर कांबरे या गावाच्या हद्दीत आहे. पाणी आहे मित्रांनो आतमध्ये. महादेवच्या पिंडीच्या इथं मित्रांनो पाणी भेटते. मंदिर अजून पूर्वी मंदिरामध्ये जाताना पायऱ्या चढून आत जाता येत होते, मात्र दरवर्षी पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळामुळे मंदिरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. बरोबर मागच्या बाजूला एक मित्रांनो विहीर आहे, विहिरीत पण पाणी आहे. जमीन बघा किती शिकली. आतमध्ये पूर्ण मंदिर आहे तसं पूर्ण चांगल्या अवस्थेत आहे. जवळजवळ 2-3 पाण्याचे जास्त पूर्णपणे आहे तसे बांधतात मंदिरापासून मित्रांनो. हातात आलं का वाटतंय मित्रांनो, पण खूप छान वाटतंय आज. खूप छान मित्रांनो मंदिर आहे, गोर पासून जवळच आहे, पुण्यापासून पण एक 30-40 किलोमीटरवरच आहे. नक्की पावसाळ्याच्या आधी ढग पण भारी. खूप छान अनुभव होता मित्रांनो आजचा, भारी वाटलं आज एकट्याला फिरायला. थोडस असंच नवीन नवीन ठिकाण दाखवत राहील तुम्हाला, येत जावा, छान वाटेल. मित्र आले तर मित्रांबरोबर या, भेट आले ते फिरा. आयुष्यात नवीन नवीन जागा बघा, खूप भारी. चलो भेटू नवीन ठिकाणी, नवीन जागे, नवीन आता नवीन व्हिडिओ घेतच. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय.